तुमच्याकडे सीलिंगची जमीन आहे का किंवा तुमच्या गावात अशी जमीन कोणी विकत घेतली आहे का? तर आता लक्ष द्या, कारण एकाच जमिनीची 2-3 वेळा परवानगीशिवाय खरेदी विक्री झाली असेल तर आता काय होणार? सरकारने 10 जुलै 2026 रोजी नवीन शासन परिपत्रक काढलेलं आहे आणि ही माहिती हजारो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना। महसूल व वन विभागानं 10 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचं शासन परिपत्रक जारी केलं आहे। हे परिपत्रक सीलिंग कायद्या अंतर्गत वाटप झालेल्या जमिनीबद्दल आहे। आता हे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊया। समजा एखाद्या शेतकऱ्याला सीलिंगची जमीन मिळाली। नियम असा होता की सरकारची किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय ती जमीन दुसऱ्याला विकता येत नाही। पण अनेक ठिकाणी काय झालं, हीच जमीन एकदा, दोनदा, तीनदा, अगदी 4 वेळाही परवानगीशिवाय विकली गेली। त्यामुळे शर्तभंगाची अनेक प्रकरणं तयार झाली। आता प्रश्न असा होता की आजचा जमीनधारक जुने 30-40 वर्षापूर्वीचे सगळे शर्तभंग भरून काढणार का? याच प्रश्नावर सरकारने आता स्पष्ट निर्णय दिला आहे। सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की जमीन कितीही वेळा परवानगीशिवाय हस्तांतरित झाली असली तरी आता फक्त शेवटचा शर्तभंगच विचारात घेतला जाईल। म्हणजे पूर्वीचे प्रत्येक व्यवहार वेगवेगळे धरून त्यासाठी वेगळी रक्कम भरण्याची गरज नाही। फक्त शेवटच्या शर्तभंगानुसारच नियमानुसार कार्यवाही होईल।